राम राम मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्ही पार्ट 1 पाहिलाच असेल मोठ्या देवी दर्शनचा. तर पाहिला नसेल तर वरती दिलेला आय बटनवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. मंडळी, ज्या दिवशी आपण मोठ्या देवीचे दर्शन घेतले त्या दिवशी मढी येथील असणाऱ्या कानिफनाथांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. श्री क्षेत्र मढी हे पाथर्डीहून 12 किलोमीटर अंतरावर व तसेच नगर पाथर्डी रोडवरील असणाऱ्या निवडोंगे गावातून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आम्ही त्या दिवशी निवडोंगे गावातून गेलो होतो. मंदिरच्या पायथ्याशी आल्यानंतर गाडी पार्किंगला लावली. वरती जाऊन दर्शन घेण्यासाठी दोन्ही बाजूने जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. मंदिराच्याच पायथ्याशी असणाऱ्या चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढले. दूरवरून आलेल्या भाविकांसाठी हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर हातपाय धुवून फ्रेश झाल्यानंतर आम्ही पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. तर पायऱ्या चढून वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा पूर्व दरवाजा. कानिफनाथांविषयी सांगायचं झालं तर श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने दर्शन घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. त्यांनी नाथ संप्रदायाचे काम केले व नाथपंथाचे कार्य करीत हिमालयातून दक्षिण दिशेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन रंगपंचमीच्या दिवशी संजीवनी समाधी घेतले. वरती आल्यानंतर मंदिरच्या बाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. कानिफनाथाच्या समाधी मंदिरासमोरच आपले शिव मंदिर आहे व मुख्य दरवाजालाच खेटून देणगी कक्ष सुद्धा आहे. तर चला तर मंडळी, आपण आतमध्ये जाऊन आपले कानिफनाथांचे दर्शन घेऊया. दर्शन रांगेत आपल्या अगोदरच लांबून आलेले भाविक लाईनीत लागलेले होते. तर तुम्ही पुढे पाहू शकता मंदिराचे काम अत्यंत छान पद्धतीने झालेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्हाला पितळी घोड्याचे दर्शन होईल. तर याचा इतिहास आपल्या महाराजांच्या काळातील आहे. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो तर समोर पाहू शकता देणगी कक्ष, तसेच हा मुख्य दरवाजा आहे. तर तुम्हाला पुढे जाऊन आतमध्ये दाखवतो. मुख्य दरवाजातून आतमध्ये चाललो आहे आपण मंडळी. तर आतमध्ये गेल्यानंतर पाहू शकता पुढे बसण्यासाठी जागा पण केलेली आहे. ही समोरची बाजू आहे. या मार्गे पण आपण चढू शकतो वरती. मंदिराच्या पायथ्याशी तुम्ही पाहू शकता प्रसादाची दुकाने पण आहेत. हा गडाच्या बाहेरचा परिसर आहे. मंदिरच्याच शेजारी भगवान विष्णूचं मंदिर देखील आहे व मागच्या साईडने विठ्ठल रुक्माईचे मंदिर देखील आहे. चला तर मंडळी, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर शेजारीच असणारे एक ध्यान मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तो रस्ता अत्यंत बिकट आहे. आपण पाहू शकता वरती येण्यासाठी खूप रुंद असा रस्ता आहे. श्री क्षेत्र मढी येथे येण्यासाठी हा मॅप तयार करण्यात आला आहे. हे मंदिरच्या बॅक साईडची बाजू आहे, पाहू शकता. मंदिराच्या डाव्या बाजूला नवनाथ पारायण मंदिर आहे. तर आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतले. तिथे नवनाथांच्या मूर्ती आहे. नवनाथ पारायण मंदिराचे दर्शन झाल्यानंतर शेजारीच असलेल्या कानिफनाथांचे जन्म हत्तीच्या कानातून कसा झाला आहे ते दाखवण्यात आले आहे.
तर आम्ही तिथेच गेलो दर्शनासाठी. आमचे सारखे अनेक भाविक तिथे कानिफनाथाचे दर्शन घेत होते. तर तुम्ही पाहू शकता कानिफनाथाचा जन्म हत्तीच्या कानातून कसा झाला आहे. कानिफनाथांसंग आम्ही काही फोटो काढले. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बॅक साईडचा व्ह्यू. दर्शन झाल्यानंतर आम्ही घराकडे निघालो. तर जाता जाता चिवसाठी केडगावमध्ये एक वॉटर बॉटल घ्यायची होती. तर केडगावमध्ये आल्यानंतर एक वॉटर बॉटल घेण्यासाठी थांबलो. तर तुम्ही पुढे पाहू शकता अनेक प्रकारच्या बॅगी होत्या. तर चिवला आज बॉटल घ्यायची होती, वॉटर बॉटल. मग चिवने घेतली एक पाण्याची बॉटल. तर तिला पिंक कलर पाहिल्यापासूनच आवडतो. तर तिने एक पिंक कलरची बॉटल घेतली. तर म्हणलं चला व चिवला एक वॉटर बॉटल अडकल्यावर कशी दिसते. तर पाहू शकता तिला छान प्रकारे आलेली आहे पाण्याची बॉटल. तर मंडळी, असेच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.